भाग 17 रात्र 16वी तीर्थयात्रार्थ पलायन. सिंहस्थात नाशिकला आणि कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्यावेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी आणि कृष्णा यांना भेटायला येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिलेल्या आहेत. निसर्गाला मानवी कुटुंबातला बनवलंय. दूरदूरच्या नद्याही आपलं एकत्व ओळखून एकमेकांना भेटायला येतात. मग माणसांनी भेद नये का विसरू? हा महाराष्ट्रीय, हा गुजराती, हा बंगाली, हा मद्रासी, हा पंजाबी आणि हा परदेशी, असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो. परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसवण्याचे प्रयत्न केले. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते. गंगा सागराला मिळालेली आहे आणि तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांची थोर दृष्टी होती. त्या वर्षी कन्यागत असल्यामुळं वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेला जात होते. आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर, परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते. माझे एक चुलत आजोबा, माझ्या आईचे चुलते, त्यांच्या पत्नी आणि इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते. चांगल्या 10-12 गाड्या एकदम निघणार होत्या. पालघड ते खेड, खेड ते चिपळूण असे मुक्काम करत त्या गाड्या जाणार होत्या. वाटेत रानात उतरावे, नदीकाठी मुक्काम करावा, पिठलं भात करावा, जेवावं, पुढं जावं, असं करत मंडळी जाणार होती. अशा प्रवासात खूप मजा येते. मोटारीने धावपळ करत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही. सृष्टी माईजवळ 1 मिनिट उभं राहावं आणि जावं, त्यात काय आनंद. आईच्या मांडीवर लोळावं, तिच्या जवळ बसावं, खेळावं, यातील सुख त्याचं वर्णन करता येईल का? निसर्ग सुद्धा आपली माताच आहे. त्या मातेला भरभर पाण्यात काय अर्थ? तिच्याजवळ घटका घटका राहू. या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळी तर फार आनंद. शांत वेळ असते. झाडांमधून बरेच तारे आणि चंद्र मधून मधून डोकावत असतात. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो. आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसारखे ताऱ्यांसारखे डोळे, हाकारे करावे, वाघ पुन्हा जंगलात शिरावा. त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सगळे अनुभव मिळत असतात. लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळं मलाही वाटायचं की आपण सुद्धा वाईला या सर्वांच्या सोबत जावं. मी आईच्या पाठीमागं लागलो होतो, परंतु माझं कोणी ऐकेना. मला फार वाईट वाटलं. मी आईला म्हणालो, आई जाऊ दे ना मला, मी वाटेत हट्ट नाही करणार, खोल पाण्यात नाही जाणार. तात्या म्हणजेच माझे चुलत आजोबा सांगतील तसा वागेन. भाऊंना म्हणजेच वडिलांना सांग ना, म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत आई. त्या पोथीत स्नानाचं महत्व आहे, म्हणून मी माघ स्नान, कार्तिक स्नान सारी केली. मला गंगेचं स्नान करून येऊ दे. तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला? आई म्हणाली. पुंडलिक आई बापाचे पाय सोडून समोर देव आला तरी उठला नाही. तो त्यांचे पाय चेपीत बसला. खरे ना? परंतु मी म्हटलं, आई ध्रुव तर आई बापांना सोडून गेला. पुराणात दोन्ही प्रकार आहेत आई. पुढचे कोणी पाहिले? चांगले करायचे मनात आले की लगेच करावे, त्याला वेळ बघत बसू नये, असे त्या सत्यनारायणाच्या कथेत नाहीये का? आई जाऊ का? तात्यांना सांगितलं तर ते मला फुकट सुद्धा नेतील. ते का पैसे मागतील? आई म्हणाली. अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा. परंतु असे आपण ओशाळवाणे जावे का? दुसऱ्यावर बोजा घालावा का? दुसऱ्यांच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत हो. दुसऱ्यांनी लावलेल्या आणि वाढवलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य? स्वतः श्रमावे, स्वतः मिळवावे आणि देवाला अर्पण करावे. जायचे असेल तर पायी जा, आहे ताकद. मी म्हणालो, आई मी दमून जाईन. 6 कोस चालेल, परंतु पुढे? आणि गाड्या पुढे निघून जातील, मला सोबत? मला भीती वाटेल. आणि गाड्यांबरोबरचे चालत जाणे म्हणजे त्यांना लाजवणे. ते मग मला गाडीतच घेतील. त्यांना तर मी पायी येतय हे कळता कामा नये, परंतु त्यांची सोबत तर हवी. आणि पुन्हा इतके 40-50 कोस माझ्यानं चालवेल तरी कसे? आई म्हणाली. ध्रुवाच्या गप्पात सांग. ध्रुवाला भीती वाटली नाही. जो देवाकडे जावयास निघाला त्याला कोणाची आलीये भीती? साप वाघ त्याला मार्ग दाखवतील, खाणार नाहीत. तो दमून जर रस्त्यावर झोपला आणि त्याच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला तर साप त्याच्यावर फणा धरील. त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालील. त्याला भूक लागली तर गाय माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला त्याला सारे मित्र, सारे सखे, त्याचे सारे गडी, सारे सहाय्य करणारे.
आहे का ध्रुवाची श्रद्धा, त्याचा तो भाव? वेडा, हे काय? रडावयास काय झाले? अरे आपण लहान माणसे, अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा कुठला, हट्ट करू नकोस हो. मला खूप वाईट वाटले. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येत होते. आपण दमू, थकू, आपल्याला भूक लागेल, खायला काय? नाना शंका मनात येत होत्या. पाणी प्यावे आणि झाडाचा पाला ओरबाडून खावा. बकरी पानांवर जगते, आपण जगू. चिंचेची, करवंदीची कोवळी पानं खाऊ असं मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली ते कळालंच नाही. मी उठलो तेव्हा सगळ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन परसाकडे तोंड धुणे आटोपले. झटपट आंघोळ केली, संध्या केली, नमस्कार घातले, तुळशीला पाणी घातले. पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो. आई म्हणाली, अरे इतकी घाई का? मी पानगी करते, ती खा व मग शाळेत जा. बन्या बापू कोठे गेलेत अजून? बस हो जरा. मी रागानं म्हटले, मला नको, जा पानगी बिनगी खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस. मला वाईची भूक आहे, खायची नाही. मी आपल्या शाळेत जाऊन बसतो. आई जरा रागानच म्हणाली, पुन्हा माग तर खरे खायला, बघ देईन का? सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे हो. मोठा राजाच की नाही तू? राजाच्या तरी पोटी यायचे होतेस. भिकाराच्या घरात जन्मून राजाची ऐट रे कशी चालणार? चांगली पानगी देते, ती नको म्हणतोय. दुपारी पण नको जेऊस हो, खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतोस उपाशी तेच बघते मी. श्याम, मागे फिर, आईचे ऐकावे हो. परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुलं यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला. देवा, माझा निश्चय तू टिकव, तू माझा सहाय्य करी हो, अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो तेव्हा एक सुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा अद्याप उघडली सुद्धा नव्हती. माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले आणि मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्यानं जात होतो. मी गावाबाहेर आलो, गावची नदी ओलांडली आणि पुढे चाललो. तिठ्ठ्यावर आलो. जिथे 3 रस्ते फुटतात त्या जागेला तिठ्ठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला आणि चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या. त्या गाड्या 10-11 वर्षांचा मुलगा कसा गाठणार, मला माझे भानच नव्हते. परंतु ऊन लागू लागले. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जावयाचे तर कोठे जावयाचे? रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार? मी माघारी वळालो. माझी गावाकडे माझी पावलं वळली. डोळ्यातून पाणी गळत होते आणि सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुसत होते. भर दुपार होण्याची वेळ. सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हतं. मी पालगड गावाजवळ आलो. परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे, गावात जाऊ नको, परत घरी जाऊ नकोस. पोट म्हणे, घरी जा. घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आई बापांची का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणाऱ्या समोर स्वाभिमान दाखवणे म्हणजे प्रेमाचा अपमान आहे. गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिनी बाळणपणातून उठल्या की मूल घेऊन झोळाईला जातात. तिची खणा नारळानं ओटी भरतात. माहेरवाशिणी सासरून आल्या तर झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागं खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो. परंतु किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाज लज्जा सोडली, स्वाभिमान दूर केला आणि देवळातून हळूच बाहेर पडलो. गावाच्या रस्त्याला लागलो. गावातली घरं दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आता हृदय जळत होतं. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढचं काही दिसत नव्हतं. इतक्यात माझे मनगट कोणीतरी धरले. अरे आहेस तरी कुठे तू? तुला शोधायचा तरी किती? गळ्याला फास लावायचाच एखाद्या वेळेला, असे शब्द कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची, शेजारची सगळी माणसं मला धुंडीत होती. शाळेतल्या मुलांनी पाटी दप्तर घरी आणून दिलं तेव्हा कळलं की मी हरवलो. आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारलं होतं. मी निघून गेलो होतो. त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित म्हणून गेलो असेल असं हेडमास्तरांना वाटलं. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठ्यांनी भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवत आणि मुलांना गुरासारखे झोडपत. छत्रीच्या लोखंडी काडीनं सुद्धा मुलांच्या उपड्या हातावर, बोटांवर, पेरांवर ते मारत. ते गांजा ओढत असत आणि तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करत होतो.
मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटलं. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असेल असं त्यांनी मनात घेतलं. ते जरा घाबरले. या शाम्यानं विहिरीत जीव बीव तर नाही ना दिला अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातल्या मुलांनी आदल्या दिवशी पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना वाटले की माराला भिवून श्याम पळाला. वडील पहाटे उठून मला घरी खरडे घासायला आणि कित्ता रंगवायला लावत असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करत होतो. मास्तरांनी उगाच श्यामला इतके मारले, पोरगा कुठे गेला, आता काही कमी जास्त झाले तर, न भावे ते झाले तर, असे शेजारी म्हणू लागले. वडील हेड मास्तरांकडे गेले. त्यांना पुष्कळ टाकून बोलले. हेड मास्तर म्हणाले, आजपासून तुमच्या मुलाला 4 बोट लावणार नाही, म्हणजे तर झाले तुमची मुलं चांगली व्हावी म्हणून लावतो हात. मला काय त्यात मिळतंय? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही भाऊराव. परंतु वडील म्हणाले, पुन्हा लावणार नाही, परंतु आधीच सापडू दे तर खरा. घरात जेवण तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो अशी शंका आली. परंतु तिनं बोलून नाही दाखवली. तिला ते शक्य वाटलं नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणलं. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहायला जसे लोक जमतात तसे मला पाहायला मुलगे जमले. वाटेत वडील भेटले. जा रे आपापल्या घरी, का तमाशा आहे का काय? वडील मुलांना रागवले. मुलं निघून गेली. वडील माझ्यावर रागवले नाही, काही नाही. ती वेळ रागे भरण्याची नव्हतीच. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो. थोड्या वेळानं वडील आले आणि म्हणाले, श्याम उड बाळा, पुन्हा नाही तो मास्तर मारणार. अरे मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे? आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत, मुलाला उलट टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत आणि वर छड्या मारत. माराला भिवून कसं चालेल? मास्तर असते, मारणारच. मारणार नाही तो मास्तर कसला? उठ, हात पाय धु, तोंड बघ कसं झालंय, कोकंब्यासारखं लाल. वाढ ग त्याचे पान आधी. मी उठलो, हातपाय धुतले. माझ्या पळण्याचं निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेलं पाहून मनात जरा बरं वाटलं. मारण्याचे आता कमी करतील असं वाटलं. माझ्यामुळे ते जपून वागतील आणि इतर मुलांनाही मारलंच तर बेतानं मारतील असं मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढे उपकार केले असं वाटलं. ती मुलं माझे आभार मानतील असं वाटलं. बाजीरावाच्या पाळण्यानं मराठ्यांचं स्वराज्य गेलं, परंतु श्यामच्या पाळण्यानं वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचे तरी मिळाले. आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसतानाही. मी का पळून गेलो होतो हे 3 जणांना माहिती होतं, मला, आईला आणि देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निघलो. खूप दमलो होतो. ऊनही सडकून लागलो होतं. 3 सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलाच होतो. आई माझ्या अंथरुणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिनं माझ्या कपाळाला हात लावून पाहिलं. तिनं हाक मारली, श्याम. मी डोळे उघडले. आईनं अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्यानं म्हणाली, श्याम, बरे नाही का वाटत? अंग दुखते. मी सांगितले तरी ऐकले नाहीस. असं म्हणून आई माझं अंग चेपू लागली. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले आणि रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हणालो, आई, मी तुझं ऐकलं नाही, असा पळून गेलो म्हणून तू रागावलीस होय? मास्तरांनी मारलं म्हणून नाही हो मी पळालो. तू नाही का एखाद्या वेळेस मारत म्हणून पळतो का मी कधी? भाऊंना वाटले की मी त्यासाठी पळालो. तू काल म्हणालीस जायचं तर पायी जा, आहे ताकद? आई, मी पायी जाऊ पाहत होतो, परंतु माझ्या शक्ती पलीकडचं मी करू पाहत होतो. कुठे बाळ ध्रुव आणि कुठे तुझा शेमडा श्याम. आई, तुझ्या श्यामवर रागवू नकोस. तुझा श्याम आतताई आहे, हट्टी आहे. मनात येईल ते तो करून बघतो, मग असा फसतो आणि रडतो. तू नाही ना रागवलीस? तुझं न ऐकता, तुला न सांगता पळून गेलो म्हणून नाही ना रागवलीस? सांग ना आई. आई नाही म्हण. माझे तोंड कुरवाळून आणि माझे डोळे पुसून आई म्हणाली, श्याम, मी का रागवेन? मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले. तू लहान आहेस, तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तशी बोलले, माझेच शब्द, कारण म्हणून मलाही वाईट वाटले होते. परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस हो. असे मनात येऊन सुद्धा वाईट वाटले नाही. श्याम, तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास. परवा गावातला कुणाचा असा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला. तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतास. गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागवू बाळ? तुझा मला अभिमान वाटेल. माझा श्याम पळून गेलाच तर देवासाठी गेला असे मी अभिमानाने म्हणेन. श्याम,
एक लक्षात ठेव, तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव. चोरी चहाडी करून पळू नकोस, वाईट संगतीसाठी पळू नकोस, भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. साऱ्या संतांनी तेच केले. देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थनाही करेन हो.